आणि माझा माऊस भाऊ बकर कात्रत होता आणि मी धर्म उभारलो होतो. तोपर्यंत त्याचा 2:30 वाजता फोन आला की भाई तुझं झालं सिलेक्शन आणि 551 रँक आला. पण माझ्या दादाला माझ्या PSI व्हायचं होतं. मग पप्पांचं स्वप्न पूर्ण करायसाठी दादाने स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं. समवन हॅज टू सॅक्रिफाइस देअर ड्रीम्स टू हेल्प समवन टू अचीव्ह देअर ड्रीम्स. त्याचं स्वतःचं स्वप्न पाणी फेरलं होतं त्याच्यावर. सो मग ही खूप वाईट होतं. मग शेजारची लोक होऊ शकतात तर मी पण होऊ शकतो. सो मग ते मोटिवेट करत होतं मला स्वतः. सो 22 लँग्वेजेस पैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही मेन्सचा पेपर लिहू शकताय आणि कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही मुलाखत देऊ शकताय. पैसे एक वेळ जमा करता येतात पण वेळ नाही जमा करता येत. सो मग 2022 मध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला माझा. आणि सगळ्यात दुःखद घटना म्हणजे माझे आजोबा पण वारले आणि दोन्ही वेळा मला त्यांच्या अंत्यसंस्काराला पण येता आलं नाही. पण जानेवारी 2024 मध्ये रिझल्ट आला आणि माझं परत एकदा मेन्स झाली नव्हती. पण नंतर कळालं की माझी 3 मार्कांनी मेन्स राहिली होती. सगळ्यात दुःखद म्हणजे हेच की फक्त 1 महिनाच राहिलाय आणि त्या 1 महिन्यामध्ये UPSC सारख्या इंटरव्ह्यूची तयारी करायचं ते एक हरक्युलस टास्क होता माझ्यासाठी. सो इंटरव्ह्यूचं बाळकडून मला वाटतं की प्रवीण चव्हाण सरांनी चांगल्या प्रकारे दिलं. विद्यार्थ्याला स्वतःला समजतं स्वतःची लायकी काय आहे. म्हणजे टू बी फ्रँक की स्वतःची लायकी किती आहे ते विद्यार्थ्याला पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये कळतंय की माझी क्वालिफाय होणार आहे नाही होणार आहे. मुलांना थोडा वेळ दिला पाहिजे की त्यांना प्रूव्ह करायला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून एकाच नावाचा जप आहे तो सुरू आहे आणि ते म्हणजे बिरदेव डोने. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे ती त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. अतिशय खडतर प्रवास आहे तो त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळी UPSCचा निकाल लागला त्यावेळी बिरदेव हे बेळगावमध्ये आपल्या मेंढ्यांसह त्या ठिकाणी होते, पालावरती होते, आई वडिलांसह, मामांसह होते. त्यामुळं इतक्या कठोर परिश्रमातून बिरदेव यांनी जे यश मिळवले त्याबद्दल सगळ्यात आधी त्यांचं अभिनंदन. ABP माझ्याकडून आपलं अभिनंदन. हे जे सगळे यश आहे किंवा हे जे जितकं दिसतं तितकं हे सोपं नाही. जितकं बोलण्यासाठी किंवा दिसण्यासाठी जितकं सोपं आहे तेवढं सोपं नाही. कशा पद्धतीनं तयारी केली तुम्हाला सांगा. ऍक्च्युली तर मेन UPSCची जर्नी तर माझी एप्रिल 2021 पासून चालू झाली. त्यानंतर माझा एक मित्र आहे मंगळवेढ्याचा जय पाटील म्हणून. त्याचे आजोबा BT पाटील सर एका प्राचार्य आहेत शिक्षण संस्थेमध्ये. त्यांचा विद्यार्थी आहे अजित शहा म्हणून पुण्यामध्ये. त्यांची यंत्र हार्वेस्टिंग कंपनी आहे. सो आजोबांनी माझ्याबद्दल त्यांच्याकडे बोललं होतं की असं एक विद्यार्थ्यांना त्याला काहीतरी आर्थिक मदत वगैरे लागली तर तुला करावी लागेल. सो त्यांनी अजित शहानी मला दिल्लीमध्ये क्लास लावायसाठी 2,35,000 रुपये एकाच फोनवर मला पाठवून दिले. सो म्हणजे दिल्लीमध्ये क्लास लावण्यामागचा हेतू माझा हाच होता की 2-3 वर्षानंतर प्रिपरेशन मी सेल्फ स्टडी केला. त्यानंतर मला असं नाही वाटलं पाहिजे की यार तेव्हाच क्लास केला असतं तर बरं झालं असतं. सो म्हणजे क्लास चूज मागचं हेच होतं की नंतर रिग्रेट नाही झालं पाहिजे. कारण पैसे एक वेळ जमा करता येतात पण वेळ नाही जमा करता येत. गेलेली वेळ एकदा गेली तर गेलीच. सो मग 2022 मध्ये मी पहिला अटेम्प्ट दिला माझा. प्री क्लिअर नाही झाली माझी. त्यानंतर येऊन घरी थोडा वेळ आणि मग नंतर परत गावाला गेलो. आणि सगळ्यात दुःखद घटना म्हणजे माझी 2022च्या प्रीच्या वेळी जानेवारीमध्ये माझी मावशी वारली आणि एप्रिल 2022 मध्ये 26 एप्रिल 2022 मध्ये माझे आजोबा पण वारले. आणि दोन्ही वेळा मला त्यांच्या अंत्यसंस्काराला पण येता आलं नाही. ती खूप म्हणजे आहे ना ते सॅक्रिफायसेस मेक्स यू स्ट्रॉंगर. सो ती 2 आयुष्यातली माझ्या सगळ्यात मोठ्या सॅक्रिफायसेस होते. त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा एकदा UPSCचा दुसरा अटेम्प्ट दिला. त्यानंतर CSCची पण प्री निघाली आणि फॉरेस्टची पण प्री निघाली. सप्टेंबरमध्ये CSCची प्री मुंबईला दिली आणि फॉरेस्टची नोव्हेंबरमध्ये प्री नागपूरला दिली. पण CSCची प्री काय होईल का नाही याची काय मला काय शाश्वता नव्हती. पण मग त्यानंतर मग माझं सिलेक्शन काय झालं नाही. पण नंतर असं कळलं की माझी मेन्स 30-35 मार्कांना राहिली होती आणि पण फॉरेस्टची मेन्स होईल अशी मला खात्री होती की ऍटलीस्ट इंटरव्ह्यू तरी जाईन असं मला वाटत होतं. पण जानेवारी 2024 मध्ये रिझल्ट आला आणि माझं परत एकदा मेन्स झाली नव्हती. पण नंतर कळालं की माझी 3 मार्कांनी मेन्स राहिली होती. सो मग रिझल्ट लागल्यानंतर ते 15 दिवस म्हणजे खूप डिसअपॉइंटेड झालो होतो. कारण माझ्यासोबतचे 2 मित्र निशांत देशमुख आणि अक्षय वळे दोघांची पण मेन्स क्लिअर झाली आणि आम्ही सोबत एकत्र होतो. अभ्यास मेन्स वगैरे ग्रुप डिस्कशन वगैरे करायचो. मी पुण्यात ज्ञानप्रबोधिनीला मी शिफ्ट झालो होतो 2023ला. त्यानंतर मग परत एकदा 2024 मध्ये मी पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला ज्ञानप्रबोधिनी पुण्यामधूनच. मग त्यामध्ये परत प्री क्लिअर झाली. 3रा अटेम्प्ट होता माझा. मेन्स मुंबईला दिली मी परत एकदा. त्यानंतर त्याच दरम्यान म्हणजे असं होतं की आता 3 वर्ष प्रिपरेशन करतोय तर मग ऍटलीस्ट आपल्याकडे थोडंफार तरी काहीतरी पाहिजे. म्हणून मी पुन्हा ऑगस्ट 2024 मध्ये CFFची पण एक्झाम दिली. त्यांची प्री मेन्स एकाच दिवशी असत्या. त्याचा रिझल्ट लागला. ती पण प्री मेन्स माझी क्लिअर झाली होती. ऑक्टोबरमध्ये आता काय करायचं म्हणून CFFचं फिजिकल क्लिअर केलं. CFFचं मेडिकल पण क्लिअर केलं. म्हणजे ते असिस्टंट कमांडंटची एक्झाम असते UPSCच कंडक्ट करते. पण त्या दरम्यान 10 डिसेंबरला वगैरे UPSCचा रिझल्ट लागला. ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. DOBT हॉस्पिटलमध्ये होतो. कोल्हापूर वडिलांचे किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं होतं. सो मग त्यानंतर मग 10 दिवसांच म्हणजे 20 डिसेंबरला वगैरे UPSCचा इंटरव्ह्यू शेड्यूल बाहेर पडला आणि माझं 20 जानेवारीला इंटरव्ह्यू हे मला कळालं. सगळ्यात दुःखद म्हणजे हेच की फक्त 1 महिनाच राहिलाय आणि त्या 1 महिन्यामध्ये UPSC सारख्या इंटरव्ह्यूची तयारी करायचं ते एक हरक्युलस टास्क होता माझ्यासाठी. आणि मग माझा एक मित्र होता निशांत देशमुख म्हणून. सो मग तो मला नेहमी म्हणायचे की माणूस कमी वेळामध्ये चांगलं इम्पॅक्टफुल प्रिपरेशन करत असतो. सो मग त्यावेळी माझे 2 चांगले म्हणजे सोबतचे मित्र होते जे आम्ही मेन्स एकत्र केले होते. निशांत आणि कोमल सोबत होती माझ्या. कोमलनं पण फॉरेस्टचा इंटरव्ह्यू दिला आणि निशांत ऑलरेडी भारतीय वनसेवेमध्ये मणिपूर कॅडरचा अधिकारी आहे. सो मग ते दोघांच्याकडून मी लहान लहान गोष्टी म्हणजे शिकत होईल की कसं बोलायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आणि त्यासोबत युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर म्हणून आहेत पुण्याच्या. सो सरांच्याकडे गेलो म्हणजे कसं ते आपल्या गावाकडच्या मुलांना गेले की म्हणजे ऍक्च्युली काय असते माहिती असते ना. इंटरव्ह्यू द्यायचा ठीक आहे हाऊस असते खूप मजा असते. पण मग देतो तर देतो प्रिपरेशन करून द्यायला पाहिजे.
सर मग सरांनी सुरुवात केली की शूज कोणते घालायला पाहिजेत, कपडे कोणते घालायला पाहिजेत, बेल्ट कोणता वापरला पाहिजे, घड्याळ घालायचं नाही घालायचं, केस केवढे कट करायला पाहिजेत वगैरे, हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितलं. आणि त्यानंतर युपीएससी आमच्याकडून कसं डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेत्या. मग त्यामध्ये तुमच्या मल्टिपल हॉबीज वगैरे किंवा तुमच्या स्पोर्ट्स अचिव्हमेंट किंवा तुमची कोणती स्कॉलरशिप वगैरे असेल तर सांगायचं. मग सरांनी छोटे छोटे मिनी मॉक्स बनवून अरेंज केले 10-15 मिनिटाचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2020 मध्ये पोस्टामध्ये जॉब केला होता, सो त्याबद्दल मिनी मॉक केला. किंवा माझी हॉबी होती शिप अँड गो ट्रेनिंग, त्याबद्दल पण 10-15 मिनिटाचे मिनी मॉक्स घेतले. त्यानंतर माझं बोटक्लबमध्ये असायचं, मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून ग्रॅज्युएशन केलं. सो बोटक्लबमध्ये मी माझी अचिव्हमेंट होती, मी झोनल प्लेअर होतो कायाकिंगचा. सो त्याबद्दल मग मिनी मॉक्स, म्हणजे सगळ्यांच्या मिनी मॉक्सचे मला फायदा एवढा झाला की एक कलेक्शन ऑफ क्वेश्चन झाले. आणि त्यानंतर माझा सर मला रिव्ह्यू द्यायची की या क्वेश्चनचं उत्तर तू खूप खराब दिलंस आणि असं द्यायला नाही पाहिजे होतंस, या क्वेश्चनचं उत्तर देताना थोडंसं एक्सप्रेशन तुझं डाऊन होतं, डिमोटिवेटेड होतास, त्यानंतर तू आय कॉन्टॅक्ट करत नव्हतास. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी की जे कोण आपल्याला सांगत नसतं. सो इंटरव्ह्यूचं बाळकडून मला वाटतं की प्रवीण चव्हाण सरांनी चांगल्या प्रकारे दिलं. त्यानंतर ऍक्च्युली जे पहिले ऑपरेशन माझ्या वडिलांचं झालं होतं ते एवढं चांगलं झालं नव्हतं. मग 5 जानेवारीमध्ये मगदूम हॉस्पिटल कोल्हापूरला परत एकदा ते पीसीएनएलची सर्जरी करण्यात आली वडिलांची, ती स्टेंट घालण्यात आली. आणि मग त्यावेळी मग असं होतं की मला आता 15 दिवस राहिले होते आणि 5 जानेवारीपर्यंत मी कोल्हापुरातच होतो. सो मग मला दिल्लीला जाणं गरजेचं होतं कारण मॉक इंटरव्ह्यू द्यायचे होते मला. सो मग मी तिथंच दाजींना आणि दिदींना हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आणि मी त्या दिवशी हॉस्पिटल झालं आणि मी ते आयसीयूमधून बाहेर काढलं वडिलांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं आणि मी पुण्याला आलो. मग पुण्यात ज्ञानप्रबोधिनीमध्ये येऊन एक मॉक दिला आणि त्यानंतर मग थोड्या दिवसात मी परत दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये 3-4 मॉक दिले आणि 20 जानेवारीला माझा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू झाला. आणि परवा ज्यावेळी रिझल्ट आला होता त्यावेळी आमच्या एका मावशीच्या दिरांची बकरी कातरायला चालू होती आणि माझा मावस भाऊ बकरी कातरत होता आणि मी धरून उभारलो होतो. तोपर्यंत युजली युपीएससीचा इंटरव्ह्यू 5 वाजता येतो, पण म्हणजे 22 तारखेला इंटरव्ह्यू येणार होता, इन्सायडरची थोडी इन्फॉर्मेशन होती, पण मग 2:30 वाजता लागेल हे वाटत नव्हतं. मग तोपर्यंत मी तिथं असतानाच माझ्या मित्राचा फोन आला, निशांत देशमुख, जो मगाशी मी त्याचा उल्लेख केला, त्याचा 2:30 वाजता फोन आला की भाई तुझं झालं सिलेक्शन आणि 551 रँक आला. मग ती एक फिलिंग खूप भारीच असते की मग त्यावेळी थोडा आनंदाश्रू येतातच 2-3 मिनिटासाठी. मग ती चांगलं होतं. मग थोड्या वेळासाठी तरी कसं असते की लिस्टमध्ये येणंच खूप म्हणजे अशी सिच्युएशन झाली असते लिस्टमध्ये येऊ दे, पण मग 551 रँक आला, चांगली रँक होती, म्हणजे होतं, मग भारी वाटत होतं थोडं. आणि त्यानंतर मग खूप जास्त फोन चालू झाले, मग त्यानंतर थोडीशी जाणीव झाली की आता थोडीशी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे. सो मग काय हे आता आपण सगळं ऐकलं, मी थोडंसं मागे घेऊन जातो, कारण ज्या परिस्थितीमधून तुम्ही आलेला आहात, ज्या घरातून तुम्ही आलेला आहात, ती परिस्थिती मला जरा सांगा. ऍक्च्युली माझे वडील आणि आई आणि वडील दोघंही मेंढपाळ आहेत आणि दोघंही आम्ही लहान असूपर्यंत त्यांनी बकरी राखायची. बेळगावला आमच्या मामांच्या सोबत बकरी असायची. सो लहानपणापासून आम्ही सुट्टीला वगैरे गेलो की म्हणजे पहिली दुसरीला तरी कोणते शाळेत गेलोच नाही, ऍक्च्युली फुल टाइम तर बकऱ्यातच असायचो कारण इतकं काही गांभीर्यच नव्हतं. पण मग त्यानंतर मग जसं शाळेत की जरा चांगली प्रगती होती, मग आमचे शिक्षक वगैरे सारखे वडिलांना बोलून घ्यायचे की तुमचा मुलगा जरा अभ्यासात चांगला आहे, जरा तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. मग पप्पा थोडं 10वीपर्यंत शिकलेले असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की काय नाही आता बकरी बंद करूया आणि गावाकडे शिफ्ट होऊया. मग जी काय होती बकरी ती मामांच्यात घातली आणि आम्ही गावाकडे शिफ्ट झालो, आई वडील आणि आम्ही भाऊ वगैरे सगळे, बहीण वगैरे. मग माझ्या बहिणीचं काय, मी बहीण 12वीत असताना बहिणीचं लवकर लग्न झालं. लवकर लग्न बहिणीचं झालं आणि म्हणजे ते असतं ना की ऍक्च्युली तिच्या मॅच्युरिटी किंवा तिच्या ओपिनियन म्हणजे कन्सिडर आता ते माहितीच आहे की. सो त्याचं एक दुःख होतं की दिदीचं 12वीत लग्न झालं, तिला अजून म्हणजे शिकवायची इच्छा होती खूप. सो पण मग वडिलांची इच्छा होती की इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावं, पण माझ्या दादाला माझ्या PSI व्हायचं होतं. मग पप्पांचं स्वप्न पूर्ण करायसाठी दादाने स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि आर्मी एअर डिफेन्समध्ये शिपाई म्हणून भरती झाला. आता तो सध्या नायक म्हणून काम करतो. पण मग ऍक्च्युली कंडिशन होती की म्हणजे बकरी सोडून आल्यानंतर म्हणजे मी 7वी-8वीला होतो, मग 8वी ते 12वी पर्यंतची कंडिशन, फायनान्शियल कंडिशन खूपच डिफिकल्ट होती आणि पैसे मिळतील या आशेनं मी NMMS स्कॉलरशिपला बसलो होतो आणि ते माझं सिलेक्शन पण झालं. मग त्याच वर्षी मला ते 24,000ची स्कॉलरशिप मिळाली. मग ती स्कॉलरशिप मी कॉलेजला फर्स्ट इयरला असताना हॉस्टेलची फी भरली. सो मग 5 वर्ष खूप कठीण होते. मग दादा ज्यावेळी माझा BScला कॉलेजला होता देवचंदला निपणनगरला, तर तो दादा हॉटेल वगैरे वेटरचं वगैरे काम करायचा. सो त्याने स्वतः फायनान्शियल मॅनेज केले. पण मग दादा एकदा भरती झाल्यानंतर मग फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी दादावर शिफ्ट झाली आणि मी म्हणजे 2017 मध्ये सेकंड इयरला काय फर्स्ट इयरला असताना दादाच भरती झाला. सो एक होती ती फायनान्शियल इंडिपेंडन्स मला भेटला होता की ऍटलीस्ट आधीच्या पेक्षा बेटर कंडिशनमध्ये गेलो होतो आम्ही. सो मग दादाचं इतकंच म्हणणं होतं. मग त्याचवेळी माझं पोस्टामध्ये पण सिलेक्शन झालं होतं. मग तो मी दादा म्हणाला की ठीक आहे, काय आता मी पण शिपाई आहे, तू चांगलं करू शकतोस तर अजून चांगल्या परीक्षा वगैरे दे. त्याचवेळी माझं नेव्हीमध्ये पण सेलरमध्ये सिलेक्शन झालं होतं. मग ते दोन्ही पण नोकऱ्या रिजेक्ट केल्या आणि UPSC करायचा निर्धार मी 2017 वेळी घेतला. मग 2019-20ला मी NCERT वाचायचो. म्हणजे सुरुवातीला तर मी म्हणजे सुरुवातीला तर इंग्लिश इतकं चांगलं असायचं नाही, त्यामुळे मग इंग्लिशचे मराठीमध्ये ट्रान्सलेटिंग करून वाचायचो. त्यानंतर लास्ट इयरला गेल्यावर तर इंग्लिश टू इंग्लिश ट्रान्सलेशन करून वाचू लागलो. मग हेच की मग एप्रिल 2021 पासून फुल टाइम प्रिपरेशन करायचा निर्णय घेतला. पण हेच की मग समवन हॅज टू सॅक्रिफाइसेस देअर ड्रीम्स टू हेल्प समवन टू अचीव्ह देअर ड्रीम्स. मग या ठिकाणी माझा दादा होता की ज्यानं त्याचं स्वतःचं स्वप्न पाणी फेरलं होतं त्याच्यावर. सो मग ही खूप वाईट होतं. पण मग मला एक इच्छा आहे की आता मी जॉबला लागलो तर दादाला लवकर रिटायर करून PSIला हेल्प करायचे. दादाला सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आम्ही देखील त्यावेळी बातमी केली की ज्यावेळी 12वीमध्ये मला वाटतं 98% मार्क पडले होते आणि सगळीकडे चालू होते की मेंढपाळाचा मुलगा 98% पास झाला, म्हणजे 12वीत असताना. त्यावेळी आम्ही ती बातमी घेतली होती. आपण UPSC करावं किंवा इतक्या लहान घरातून, मेंढपाळाच्या घरातून आपण आलोय आणि UPSC मध्ये आपण UPSCच करावं
हे कधी नेमकं डोक्यात आलं? ऍक्च्युली तर युपीएससी असं काय आपल्याला काय लहानपणापासून काय माहित नव्हतं गावाकडच्या मुलांच्या, पण आमच्या 7वीच्या ज्या वर्ग शिक्षक मॅडम होते जाधव मॅडम म्हणून, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही शिक्षक झालोय तो आमच्या वरचा काहीतरी अधिकारी व्हावाच, म्हणजे शिक्षण अधिकारी वगैरे व्हावा अशी त्यांची इच्छा होती. मग 9वी 10वी वगैरे तर तेच स्वप्न होतं की ऍटलीस्ट शिक्षण अधिकारी तरी बनूया की म्हणजे जेणेकरून शिक्षकांतर आपल्याबद्दल जर आदर वाटायला पाहिजे. मग 11वी 12वीला कॉलेजला गेल्यानंतर मी थोडं असं वाटलं की यायला शिक्षण अधिकाऱ्यापेक्षा जर उपजिल्हाधिकारीची पोस्ट जरा चांगल्या असत्या आणि त्यासाठी ट्राय करूया. मग ग्रॅज्युएशनला असं एमपीएससीची प्रिपरेशन करायचं असं मी डिसाईड केलं. पण मग कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडं बेटर एक्सपोजर भेटलं. कॉलेजमध्ये आमच्या म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये सीयूपी मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट्स क्लब आहे. युपीएससीची प्रिपरेशन करण्याची खूप हिस्ट्री आणि खूप सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पण आहेत. मग 2017 मध्ये आमच्या कॉलेजचे त्याच वेळी एकाच वर्षात 15 लोकांचे युपीएससीच्या फायनलिस्टमध्ये सिलेक्शन झाले होते. आणि मग तो दॅट ऍक्टेड ॲज अ स्पार्क विच इग्नाइटेड मी टू प्रिपेअर फॉर द युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. सो मग 2019-20 पासून एनसीईआरटी वगैरे वाचून मग तीच गोष्ट होती की त्यानंतर कळाली की जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारीपेक्षा खूप मोठा असतो. आणि त्या ज्यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं झाली त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की आपल्यापेक्षा कमी सीजीपी असणारे मुलं सिलेक्ट झाल्यात आणि आपल्यासारखी सिच्युएशन आहे, तर मग ते करू शकते तर मग आपण पण करू शकतोय. सो ते असते ना, ट्राय टू असोसिएट आवर विथ दोज आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मग त्यांच्याशी असोसिएटेड केलं. आणि त्यानंतर माझे जवळचे मित्र म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रांजल चोपडे जो भारतीय वनसेमध्ये सिलेक्ट झाला, त्यानंतर आशिष पाटील जो कोल्हापूरचाच आहे तो पहिला IPS झाला, त्यानंतर परत IAS झाला. सो मग हे गोष्टी माझ्या शेजारची लोक होऊ शकतात तर मी पण होऊ शकतोय. सो मग ते मोटिवेट करत होतं मला स्वतःला. मग शेवटी बाकीच्यांनी सपोर्ट दिलाच, आई वडील असो किंवा दादा असो किंवा दाजी किंवा दिदी असो, सगळ्यांनी सपोर्ट केला. या सगळ्या